नमस्कार मंडळी, गुड मॉर्निंग. सकाळचे 8 वाजले आहे आणि असं झालं आहे माझ्याकडची आज पूर्ण पिवटी पडली. बरं झालं आम्ही सकाळी 7 वाजता उठलो आणि माझा मुलगा झोपलाच होता. त्याच्या लॅपटॉपवर पण पूर्ण पिवटीचा भाग पडलेला आहे, लॅपटॉप पण खराब झालेला आहे. आणि बघा बघा बरं झालं देवाच्या कृपेने की आम्हा लोकांना काही झालं नाही आहे. बघा हा पूर्ण पिवटी पडलेली आहे. बघा आहे पूर्ण पिवटी पडलेली आहे, पूर्ण पिवटी पडलेली आहे. बघा सकाळच्या 8 वाजले, 7 वाजताचा हा सगळा प्रकार झालेला आहे. बरं झालं तिथे कोणी होतं नाही. होता माझा मुलगा झोपला. थोडी पिवटी पडली तर तो जागा झाला. मम्मी हे काय पडते? मी म्हटलं काय पडते? मी पाहायला गेली, अजून दुसरा भाग पडला. अजून थोड्या 5 मिनिटांनी अजून पूर्णच्या पूर्ण पिवटी पडली. पूर्ण ढाच्याच्या ढाचा पडलेला आहे, बघू शकता तुम्ही. अरे नाही रे, पण काढला पाहिजे ना. काढला ना, फोटोही काढला ना. नाही बघा बरं झालं कोणाला काही झालं नाही. जर झालं असतं तर लोक म्हणजे घरचा व्हिडिओ काढते का? अरे घरचा व्हिडिओ काढला तर आपल्याला माहीत तर पडेल ना की आपल्या घरी हे असं कधी झालं होतं, नाही का? हे सगळी वायरिंग वगैरे सगळे पंखे गिंखे सगळे तुटलेले आहे. पूर्ण वायरिंग तुटलेली आहे, सगळे पंखे तुटलेले आहे. बघा 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 पूर्ण बेड वगैरे सगळं पडलेलं आहे, अस्तव्यस्त पडलेलं आहे. पूर्ण अस्तव्यस्त पडलेलं आहे. पूर्ण सगळं पिवटी पडली आहे. बघतच आहे तुम्ही. बघा सारी पिवटी पडलेली आहे, सर्व हा डासा बा सगळं पिवटी पडलेली आहे. हां बरं झालं तिथे कोणी होतं नाही, आणि जर तिथे असतं तर कोणी भरपाई करून गेली असते, नाही का? आज तब्येत बरी नव्हती ते प्याचा गुंड बंद भरला असं. तब्येत बरी होती नाही म्हणून मी सकाळी लवकर काही उठले नाही आज. तरी पण 7 वाजले होते. 7 वाजता उठतो म्हटलं, ब्रश करतो म्हटलं, ब्रश करायलाच गेली होती तर एकदम पिवटी पडल्याचा आवाज आला आणि माझा मुलगा मोठ्याने ओरडला. माहिती आहे, मोठ्याने ओरडला की मम्मी हे काय पडत आहे बघ. हे बघा, हे बघा पूर्ण पिवटी पूर्ण पिवटी पडलेली आहे, पूर्ण पिवटी पडलेली आहे. पूर्ण पिवटी पडलेली आहे ना, सारी पिवटी पडलेली आहे. बघा बदल तिथं कोणी होतं नाही. जर असतं तर किती मोठं नुकसान झालं असतं, आहे की नाही? किती नुकसान झालं असतं. म्हणून म्हणतो कोणती वेळ कशी येते काही सांगून येत नाही. आणि ते पण सकाळचे 7 वाजता. आपण तर झोपेतच राहतो ना सकाळी 7 वाजता. हां बरं झालं तिथे अजून कोणी होतं नाही. पण लॅपटॉप वगैरे तिथे होता, माझा मोबाईल पण तिथेच होता, नाही का? हा सर्व प्रकार तर कोण मला कसं तरी वाटत होतं, माहिती आहे का? एकदम थोडासा आवाजही नाही निघत होता. आणि तिकडे त्याच्या हॉलमध्ये पप्पा होते, मी ओरडत होती. मला वाटतं घर पडते की काय, अरे पळा 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 अशी म्हणत होते मी. आणि त्याचे पप्पा हॉलमध्ये होते, त्याच्या पप्पाला आवाज येते, त्याचे पप्पा तिकडे पळा तिकडे पळा तिकडे पळा. मला वाटायचं की घरच पडत आहे का माझं. आणि ते हॉलमध्ये झोपले होते आणि मी बेडरूममध्ये झोपली होती आणि तो पण बेडरूममध्ये झोपला होता. तेजस पण अभ्यास करता करता रात्री 2 वाजता झोपला वाटते तो.
हां. आणि तोही मी ब्रश करायला गेली तेव्हा तो झोपलाच होता. मी म्हटलं की त्याला झोपू द्या, कारण तो 2-2:30 वाजता झोपला. त्याच्यामुळे नाही का मी त्याला काही उठवलं नाही. असं झालं. बघा कोणते वेळ कसे येते. बरं झालं काही झालं नाही, देवाच्या कृपेला, देव पावला. हा असा होता आजचा माझा व्हिडिओ. आणि माझा व्हिडिओ हा जास्तीत जास्त लोकांना शेअर करा, सबस्क्राईब करा, की असं तुमच्यासोबतही नाही घडायला पाहिजे. पण पी बरोबर व्यवस्थित असायला पाहिजे. ढाचा बरोबर कमजोर नसायला पाहिजे. वारंवार चेक करायला पाहिजे, नाही तर अशी घटना आपल्यासोबतही होऊ शकते. बरं झालं आमच्यासोबत असं काही झालं, पण असं देवाच्या कृपेने काही झालं नाही. तुमच्यासोबत असं काही झालं नाही पाहिजे, हेच देवाला माझी इच्छा आहे. पण तुम्ही हे नीट बघून करा, नीट कारागिरलाही बघून हे करायला हवा, नाही का. नाही तर शोच्या ह्याच्यात चाललं जा, कसं पाहिजे तसं जा. आमचा शोचा होता असं आकार तसं आकार तसं आकार डिझाईन केलेला, आणि तो डिझाईन भस्म झाली, आपापच झाली भस्म. बरं झालं देवाच्या कृपेने आम्हाला लोकांना काहीच झालं नाही. झालं असं तर काय त्या कोणी काही भरून दिलं नसतं. म्हणून म्हणतो की कारागीर चांगला यूज करा आणि मटेरियल चांगलं वापरा आणि सोबतच पी करा. असेल डिझाईन वगैरे वाली काही करू नका. कारण आम्ही डिझाईनवाली केली तर बघा आमचं 5-6 वर्षातच कसं झालं. 6 वर्षातच पी पडली. तुम्हाला सांगतो डिझाईन वगैरेवाली काही करायची नाही, चांगली सोपी पी करायची. आमची डिझाईनवाली होती तुम्ही पटकन पडली. आणि कारागिरी चांगली व्यवस्थित सांगा. हां, ज्याला सगळ्या गोष्टीचा अनुभव आहे, ज्या कारागिरीला सगळ्या गोष्टीचा अनुभव आहे, अशाच कारागिरीची निवड करायची. फालतू कारागिरीची निवड करायची नाही. पैशाच्या वेळेस जो पैसा कमी घेतो म्हणून तो सांगाल, असं काय करून 2 पैसे गेले तरी चालते, पण आपल्या जीवाची हानी सगळ्यात महत्त्वाची राहते, नाही का. जीवाच्या सगळ्या गोष्टी जीवन याचं काहीच नाही आहे दुनियामध्ये, नाही का. म्हणून चांगल्या कारागिराकडून पी करूया. ह्या आमचा चाल ढगाऊ कारागीर होता. अशी फुलाची पाहिजे तशी फुलाची पाहिजे, तशी सिलेक्ट करतो तशी सिलेक्ट. हे पहा 6-7 वर्षापूर्वी पी पडली. उद्या कमी जास्त झालं असतं आम्हाला लोकांना तर त्यानं भरून दिलं असतं का. म्हणून म्हणतो की याच्यावरून तुम्ही तरी हे करा. हां, माझं दम भरून यायचं आहे, कारण एवढी तरी पी पडले ना आमच्या जीवाला. काही जे वजनही भारी राहते ना, सगळं लायटिंग बिटिंग सगळे पंखे गिंके सगळे खाली पडून पडायचे. पुरी लायटिंग पी. हां, बरं झालं काही झालं नाही आम्हाला. माझं तर 10 मिनटाचं माझं तर श्वासच नाही होत होता हे सर्व पाहून. आणि मी ओरडत होती. पहिले तर ओरडली तर त्याची बाप्पा पडा 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 पडा, कारण मला वाटलं का पुन्हा घरच पडायचं आहे का. मी माझ्या पुण्याला म्हणत होते त्याच्या गल्लीतून पड. पण माझ्याकडून आवाजच नाही निघत होता. 10 मिनटाचा माझ्याकडून आवाजच नाही निघाला. काय झालं मलाच कळलं नाही. जेव्हा माझ्या पप्पाचा आवाज आला मला, त्यावेळेस मला वाटलं की नाही. हां, मी एकटी पडत होती तर माझा मुलगा तिथंच होता. तो मम्मी करत होता. मी म्हटलं मी एकटी पडत तर माझा मुलगा तिथंच राहील. अरे तिथेच पळ. तो काही पडत होता म्हणून त्याच्यामुळे मी पण पडत होते. मी पण म्हटलं हाच नाही जात आहे तर मी याला सोडून कशी जाऊ, असं धपधप होतं. आताही मला बोलताना कसं तरी होत आहे. म्हणून म्हणतो की तुम्ही पी कराल तर व्यवस्थित करून बघा. पैसे गेले तर चालतं, नाही तर करूच नका. तसं राहिलं तर चालते, पण जीवाची हानी सगळ्यात मोठी राहते. कारण या सुद्धा डोळ्याने पाणी एवढं मोठे पिवटीचंही वजन भरपूर राहते ना. आता आम्ही सगळं झोपलंच होतो. बरं 7 वाजता माझी तब्येत खराब आहे त्याच्यामुळे मी उठणारच नव्हती. पण मला वॉशरूमला जायचं होतं. म्हणजे जाऊ दे वॉशरूमला जातो, ब्रशही करते, चहाही करते, अगं वगैरे टाकून, कारण गळा वगैरे दुखत राहायचा. त्याच्यामुळे नाही मी लवकर उठते. तशी लवकर उठते. पण तब्येत खराब असल्या कारण मी लवकर उठली नाही. बघा आता हा असा सकाळचा प्रसंग झाला 7 वाजताचा नाही का. हां, म्हणून म्हणतो की तुम्ही याच्यावरून थोडं पहा की कसं होते पीमुळं. बरं झालं कमी जास्त काही झालं नाही, देवाची कृपा आम्हाला. त्याच्यावर मला शनिवाराची बस मी माझा व्हिडिओ बंद करते.